नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. मध्ये जवळजवळ 15 दिवस तुमच्याशी संपर्क साधता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर आज आपण आता एका नवीन पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. सदर पुस्तकाचं नाव आहे 23 ऑक्टोबर, हंगेरियन लोकक्रांतीची कहाणी, आणि लेखिका आहेत उषा परांडे. तर आतापर्यंत आपण बऱ्याच पुस्तकांचं परीक्षण केलं, बरीच पुस्तकं नजरेखालून घातली. तर हे थोडंफार वेगळं पुस्तक आहे. खरं तर ही एक कादंबरी आहे बेसिकली, आणि पूर्णपणे वेगळ्या विषयावरची कादंबरी आहे. वेगळा विषय म्हणजे मराठीमध्ये लिहिलेली परदेशातल्या एखाद्या लोकक्रांतीवरची ही कादंबरी आहे, आणि त्याच्यामुळे ही थोडीफार वेगळ्या विषयावरची आहे असं मी म्हणतो. तर काही मोजक्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे असं म्हणता येईल. या पुस्तकाचा जो विषय आहे तो युरोपातील देशामध्ये कम्युनिस्ट सत्तेविरोधात आणि रशियाच्या विरोधात झालेल्या उठावाचा किंवा लोकक्रांतीचा आहे. विषयाला अनुसरून थोडाफार पोलंड आणि युगोस्लाविया या देशांचा पण या पुस्तकामध्ये उल्लेख येतो. आणि सार्वत्रिकपणे प्रत्येक कादंबरीचा शेवट हा बहुधा सुखांत असतो, पण या कादंबरीची ही कथा थोडी वेगळी आहे. या कादंबरीचा जो शेवट आहे हा सुखांत अधिक दुःखांत असा काय म्हणता येईल की वेगळा शेवट आहे, थोडाफार वेगळा शेवट आहे. म्हणजे जे काही क्रांतिकारक असतात ते क्रांती फसल्यानंतर ते पळून जाण्यात यशस्वी होतात, तो एक सुखांताचा भाग झाला. पण त्यांची क्रांती फसते हा दुःखांताचा भाग झाला. असो, तर आपण या कादंबरीकडे वळूया. तर कादंबरीची सुरुवात हांगेरीतल्या एका खेडेगावात होते. या घरात एक मध्यमवयीन शेतकरी कुटुंब राहत असतं, आणि त्या रात्री दिवसाची सर्व कामं आटपून झाल्यावर दोघं नवरा बायको सुखदुःखाच्या गप्पा मारत बसलेले असतात. गप्पांच्या ओघात त्यांना त्यांच्या मुलाची आठवण होते. देशातील कम्युनिस्ट सरकारने त्यांच्या मुलाला कुठल्याशा आरोपावरून अटक करून तुरुंगात टाकलेलं असतं, किंवा रशियात पाठवलेलं असतं. त्यांचं बोलणं चालू असतानाच कोणीतरी दरवाजा वाजवतं. नवरा जाऊन दरवाजा उघडतो, तेव्हा बाहेर एव्हिओ या कुप्रसिद्ध हंगेरियन गुप्त पोलीस खात्यातले लोक उभे असतात. दरवाजा उघडल्यावर ते पोलीस सरळ आत शिरतात, जोडप्याच्या मुलाची चौकशी सुरू करतात, घरातल्या वस्तू अस्ताव्यस्तपणे इकडे तिकडे फेकून देतात, आणि जाता जाता कोनाड्यातली अर्धी ब्रँडीची बाटली जी असते ती आपला हक्कच आहे अशा पद्धतीने खिशात घालून घेऊन जातात. मात्र जरी पोलिसांची धाड पडली आणि त्यांनी चौकशी केली तरी नवऱ्याला मात्र आनंदच वाटतो, कारण त्याच्यामुळे त्याला खात्री पटते की आपला मुलगा जिवंत आहे आणि सरकारच्या तावडीतून सुखरूपपणे निसटलेला आहे. पोलीस निघून गेल्यानंतर या जोडप्याचा मुलगा खरोखरच घरी येतो, आणि इथून कादंबरीची सुरुवात होते. मुलाला भेटल्यावर आई वडिलांना खूप आनंद होतो, विशेषतः आईला. मात्र तिघांनाही ठाऊक असतं की आपण फार काळ एकत्र राहू शकणार नाही आहोत, कारण पोलिसांना जर मुलाचं अस्तित्व कळलं तर ते मुलावर मोठं संकट येईल हे त्यांना माहिती असतं, आणि तसंच आई वडिलांना त्रास होईल हे पण त्यांना कळत असतं. त्यामुळे पुढले 1-2 दिवस मुलगा तिथेच लपून राहतो आणि तिथून निघायचा निर्णय घेतो. मध्यंतरी त्यांचे जे शेजारी असतात त्यांना मुलाच्या आगमनाबद्दल कळतं, आणि ते शेजारी जे असतात ते या कुटुंबाचे हितचिंतकच असतात, आणि ती शेजारची जी व्यक्ती असते ती या मुलाची कॉलेजमधली गुरु पण असते. त्याच्यामुळे ते जे शेजारी असतात ते या मुलाला एक खोटं ओळखपत्र बनवून देतात, आणि त्यांची मुलगी शहरात दुसरीकडे बुडापेस्टला राजधानीमध्ये शिकायला असते, तर तिच्याकडे पाठवून देतात, तिच्या आश्रयाला पाठवतात. तर ही जी मुलगी असते ती थोडं चुकलं माझं, ती बुडापेस्टमध्ये नसते, ती दुसऱ्या शहरात असते. तर हे गृहस्थ त्या मुलाला त्या आपल्या मुलीकडे पाठवून देतात. आता तेव्हाचा तो जो काळ म्हणजे सर्वत्र गुप्त पोलिसांची नजर, आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण
एकमेकाबद्दल संशय व्यक्त करणारा असतो किंवा कोणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसते. तर हा मुलगा त्या मुलीकडे पोहोचतो आणि काही काळाने तिला खात्री पटते की हा आपला बालमित्र आहे, आपण एकमेकाच्या शेजारी राहिलेलो आहोत आणि मग ती त्याला मदत करते. तर मग ती काय करते, तर ती स्वतः तिच्या मैत्रिणीच्या मावशीकडे राहत असते आणि तिची मावशी ही सरकारी अधिकारी असते. पण ती काही कामानिमित्त 2-3 दिवसासाठी बाहेर गेलेली असल्यामुळे मुलाची तिथे सोय होते. अर्थात ती जी मावशी असते ती सरकारी अधिकारी असल्यामुळे तिच्या घरात राहणं तसं या मुलासाठी धोकादायकच असतं. आणि या 2 दिवसाच्या वास्तव्यामध्ये या मुलाला, कारण तो बरेच काळ रशियामध्ये कैदेत असल्यामुळे त्याला इथल्या बऱ्याचशा घडामोडी माहिती नसतात. पण त्या 2 दिवसाच्या वास्तव्यात त्या मुलीकडनं त्याला बरंच काही कळतं आणि त्याला कळतं की सध्याच्या कम्युनिस्ट राजवटीला हंगेरीतले लोक कंटाळलेले आहेत आणि ते फक्त ठिणगी पडायची वाट बघतात. त्यानंतर तिथे राहणं हे धोकादायक आहे हे माहीत असल्यामुळे त्या मुलीची जी मैत्रीण असते ती या मुलाला हंगेरीच्या राजधानीमध्ये बुडापेस्टला पाठवते. तर बुडापेस्टला ती तिथल्या आपल्या एका परिचिताचा पत्ता देते आणि मुलगा बुडापेस्टला जातो. ही जी व्यक्ती असते, जी परिचित व्यक्ती असते त्या मैत्रिणीची, ती सामाजिक कार्यात भाग घेणारी असते आणि चळवळीत सक्रिय सहभाग घेणारी व्यक्ती असते आणि पत्रकारितेमध्ये पत्रकारिता करणारी व्यक्ती असते. तर ती व्यक्ती या मुलाला आश्रय देते, शिवाय त्याला नोकरीला पण लावून देते आणि त्याला पत्रकार म्हणून काम पण देते. ते काम मिळाल्यामुळे वार्ताहराचं काम मिळाल्यामुळे या मुलाला बऱ्याच इतर लोकांशी बोलण्याची संधी मिळते आणि त्यामुळे त्याचा विविध विद्यार्थ्यांशी, कामगारांशी वगैरे संपर्क येतो आणि त्यातून जनतेच्या अंतरंगात किती खळबळ माजलेली आहे हे त्याला कळतं आणि त्याचं पर्यवसन पुन्हा म्हणजे जाहीर सभेमध्ये होतं आणि तिथून उत्स्फूर्तपणे या क्रांतीची सुरुवात होते. 1956 मध्ये रशियामध्ये जेव्हा स्टॅलिनचा मृत्यू झाला आणि ख्रुश्चेवची राजवट आली, तेव्हा ख्रुश्चेवनी स्टॅलिनच्या राजवटीतील दडपशाही जी होती त्याबद्दल म्हणजे जगासमोर ते सर्व प्रकरणं आणली आणि याच्यापुढे दडपशाहीने राज्य चालवता येणार नाही हे ख्रुश्चेवला पण कळून चुकलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये पराकोटीचा असंतोष निर्माण व्हायच्या अगोदरच आपल्याला काही पावलं उचलली पाहिजेत हे ख्रुश्चेवच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकांना काही सवलती दिल्या पाहिजेत हे पण त्याला कळत होतं. त्याच्यामुळे जेव्हा हंगेरीमध्ये हा उठाव झाला तेव्हा सुरुवातीला ख्रुश्चेवने सौम्य भूमिका घेतली आणि तिथला जे राज्यकर्ता होता राकोजी नावाचा त्याची उचलबांगडी करून त्याचा दुय्यम जो होता तो गेरो नावाची एक व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या हातात सत्ता सोपवली. शिवाय रशियन सैन्य तिथे होतच. मात्र हंगेरियन लोकांना आपल्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांबद्दल जेवढा राग होता तेवढाच रशियाबद्दल पण राग होता. त्यांना याच्यापुढे रशियाचं मांडलिकत्व नको होतं किंवा रशियाचा कुठलाही प्रभाव त्यांच्यावर त्यांना नको होता आणि त्यामुळे हा जो उठाव आहे हो तसाच चालू राहिला आणि जनतेत लोकप्रिय असलेला इम्रे नाग सारखा एक नवा राष्ट्रप्रमुख पुढे आला. रशियन सैन्य हंगेरियन निघून जावे, हंगेरियन भूमीवरनं निघून जावे, नंतर हंगेरीला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे रशियापासून, अशा त्यांच्या काही मागण्या होत्या आणि इथली कम्युनिस्ट राजवट संपून इथे लोकशाही राजवट यावी अशा त्यांच्या काही मागण्या होत्या. आता अशा परिस्थितीमध्ये नुकताच पोलंडमध्ये उठाव होऊन गेलेला होता आणि पोलंडमध्ये कम्युनिस्ट सरकार कोसळलेलं होतं आणि असं झालं तर मग आपलं कम्युनिझमचा दबदबा जगातनं नाहीसा होईल ही ख्रुश्चेवला भीती वाटली आणि त्याच्यामुळे त्यांनी हंगेरीतला जो हा उठाव आहे याच्याकडे जो सुरुवातीला सौम्यपणे पाहत होता तिथे त्यांनी कठोर पावलं उचलायची ठरवली आणि त्यांनी पहिल्यांदा तिथलं जे जुनं रशियन सैन्य होतं ते काढून घेतलं आणि नवीन रशियन सैन्य पाठवलं. तर हे जेव्हा नवीन रशियन सैन्य आलं तर या नवीन रशियन सैन्याने हा हंगेरी मधला जो उठाव आहे हा मोडून काढला. हंगेरियन लोकांनी जमेल तेवढा प्रतिकार केला
पण मधल्या काळात इम्रे नाग जो होता त्यांचा नेता, त्याला गायब करण्यात आलं. परत दुसरं रशिया प्रणीत कम्युनिस्ट सरकार पुन्हा सत्तेत आलं. आणि शेवटी या क्रांतिकारकांना जरी त्यांनी जीव तोडून प्रतिकार केला असला तरी शेवटी त्यांना हार पत्करावी लागली. आणि हार पत्करल्यानंतर त्यातले जे कोणी नेते वगैरे वगैरे होते, जी प्रमुख मंडळ होती, त्यांना परागंदा व्हावं लागलं. कारण ती जर हंगेरीमध्ये राहिली असती तर कदाचित त्यांच्या जीविताची पण शाश्वती देता आली नसती. कारण कम्युनिस्ट राजवटीमध्ये विरोधकांचं काय केलं जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यामुळे ही सर्व लोक परागंदा होऊन आपल्या हंगेरीच्या सीमा ज्या राष्ट्रांना लागून आहेत त्या इतर राष्ट्रांमध्ये ती गेली. तर जेव्हा ही इतर राष्ट्रांमध्ये गेली तेव्हा उर्वरित पाश्चिमात्य लोकांना, जिथे लोकशाही आहे, तिथल्या लोकांना या परागंदा लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या मदतीला का आला नाहीत? की आम्ही एवढा कम्युनिस्टांविरुद्ध उठाव केला, आमच्या देशातली कम्युनिस्ट राजवट उलथवून टाकण्यासाठी आम्ही उठाव केला, रशिया विरुद्ध आम्ही उठाव केला, पण तुमच्यापैकी कोणी आमच्या मदतीला का आलं नाही? अर्थात या प्रश्नाला पश्चिमात्य लोकशाही राष्ट्रांकडे उत्तर नव्हतं. याचं कारण काय? कारण शेवटी हा महासत्तांच्या खेळामध्ये या क्रांतीला वगैरे काही महत्व नसतं. ते महासत्तांचा खेळ किंवा त्यांचं राजकारण हे लोकांसाठी नसतंच. ते फक्त वर्चस्ववादाचा खेळ असतो. तर अशा तऱ्हेने ही क्रांती फसली आणि इथे या कादंबरीचा शेवट होतो. म्हणजे हे पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला म्हणजे कम्युनिझमचा भयावह चेहरा आपल्या समोर उभा राहतो. आणि आपलं सुदैव आहे की आपल्याकडे कम्युनिझम तशा पद्धतीने आलं नाही. हे निश्चितच आपलं मोठं सुदैव म्हणावं लागेल. तर या हे पुस्तक म्हणजे आता या घटनेला जवळजवळ आपण म्हटले तर साधारणपणे किती जवळजवळ 48 आणि 20 68 वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर तसं काही या पुस्तकाबद्दल बोलण्याचं प्रयोजन पण नाहीये. पण शेवटी हा इतिहास आहे आणि ह्या इतिहासातून आपल्याला काहीतरी शिकायचं की जिथे जिथे कम्युनिझम होता तिथे तिथे लोकांचे काय हाल होत होते. ओके, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण अजून सुद्धा ठिकठिकाणी कम्युनिझम पसरवायचे प्रयत्न चालू आहेत. तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा जर चुकून माकून डावे प्रबळ झाले आणि डाव्यांकडे जर सत्ता गेली, म्हणजे जे आपल्या भारतातले 2 पक्ष आहेत, सीपीएम आणि सीपीआयएम यांच्याकडे जर सत्ता गेली, तर आपल्याला काय काय भोगावं लागू शकतं याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि त्यासाठी म्हणून मी हे पुस्तक निवडलं. एकतर हे पुस्तकाचा विषय पण वेगळा आहे आणि कदाचित ज्यांना इतिहासाची आवड आहे, ज्यांना कम्युनिझम बद्दल वाचायला आवडतं किंवा बाल्कन राष्ट्रामधला दुसऱ्या महायुद्धानंतरला नंतरचा काय काय संघर्ष झाला याबद्दल वाचायला आवडतं, त्यांच्यासाठी हे पुस्तक निश्चितच चांगलं पुस्तक आहे. आता थोडंफार लेखिकेविषयी सांगू इच्छितो. तर श्रीमती उषा परांडे यांच्याबद्दल पूर्वी कधी काही मी ऐकलेलं नाहीये. म्हणजे यांचं हे पहिलंच पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. आणि हे आणि प्रस्तावनेमध्ये त्यांनी पण लिहिलंय की हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे. आणि हे पहिलं पुस्तक असून सुद्धा त्यांची कथनशैली अतिशय छान आहे आणि विषय हाताळणी आणि अभ्यास अतिशय उत्तम आहे. तर ज्यांना खरोखर आवड आहे, इतिहास जाणून घ्यायची आवड आहे, कम्युनिझम बद्दल जाणून घ्यायची आवड आहे, कम्युनिस्टांच्या काळात कसे कसे अत्याचार झाले हे जाणून घ्यायची आवड आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. जाता जाता एक छोटासा उल्लेख करतो. तर जेव्हा हे इम्रे नागचं प्रकरण हंगेरीमध्ये झालं तेव्हा मुंबई महानगरपालिकेमधले जे कम्युनिस्ट गट होते तर त्यांच्यामध्ये भांडण झाले की इम्रे नागच्या अटकेचा एका गटाने प्रस्ताव मांडला की इम्रे नागच्या अटकेचा आपण निषेध केला पाहिजे. आता मुंबई महानगरपालिकेचा आणि इम्रे नागचा काय संबंध? आणि त्याच्यावरून तर मुंबई महानगरपालिकेतला कम्युनिस्ट पक्ष जो होता तो फुटला. तर हा एक वेगळा पैलू. तर इथे आपण थांबूया. असंच या माझ्या चित्रफिती बघत राहा आणि तुमची मतमतांतर आवर्जून मला कळवा. कारण त्याप्रमाणे मला माझ्या
पुढल्या चित्रफितींमध्ये सुधारणा करता येईल. आणि वाचत राहा, आनंदी राहा, सुखी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.